जबरदस्त खेळ पाहायला मिळाला। आज कॅप्टन सतीश गोतनेला पाहिलं त्याच्या कॅप्टन नॉकमध्ये चांगला खेळ साकारला संघाने। आज अखेरकार वडोली गावामध्ये 2 ट्रॉफीज येताना पाहायला मिळतील। एक पाचसापूर येथे सुरू असलेल्या ट्रॉफीमध्ये वडोली संघ जिंकतोय आणि इथे एक वडोली संघ म्हणजे वडोली गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एका दिवसामध्ये वडोली गावामध्ये 2 ट्रॉफीज येताना पाहायला मिळतील। आज संदीप जी या मॅचचा सुपर हिरो ठरलाय रोहन माळी, सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स त्यांना दिलाय आणि रोहन माळीनं पहा इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी देखील केली आहे। 7 धावा फक्त खर्च केला, 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि रोहन माळीनं 7 चेंडूंमध्ये 23 धावा देखील ठोकल्यात। या रोहन तुम्हाला इथून केलं जाईल पुरस्कृत। आज पहा परंतु शुभ सन्मान आपण करत आहोत नवनाथजी मोरे साहेबांचा। वडोली संघाचे जे खेळाडू आहेत ना अश्रू अनावर होत नाही त्यांनाच, कारण आज तो त्यांचा संघर्ष संपलाय। त्यांच्या त्या डोळ्यामधला अश्रू खूप काही सांगून जातील आणि आज ही भावना मनामध्ये दाटून येते, कारण त्यांना माहिती आहे हा सामना नव्हे तर आज आपल्या प्रतिष्ठेची लढाई होती आणि तो सामना त्यांनी जिंकलाय। शरद नामदेव गोतन यांच्या वतीने संघाला एकविरा ट्रिप्स अशी अनाउन्समेंट झाली आहे आणि 5000 रुपयाचा प्राइस अजून तुम्हाला दिले जाईल त्यांच्या वतीने। चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे। आज या अगोदर सामन्यामध्ये दुखापत झाली होती रोहन माळीला, परंतु जखमी वाघ कशा प्रकारे लढू शकतो हे रोहन माळीला सिद्ध केले। वा रोहन माळी साहेबाला इथे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी त्यावेळी त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। चला रोहन आपण 2 मिनिटं थांबा, आपण काही सन्मान आहे ते करत आहोत। मी विनंती करेन सुमित पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत अजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते। क्रमांक पहिला जो स्वर्गीय सुभाषदादा 11 खानिवली या संघाला इथून लागलाय। सेमीफायनल नंबर 1 सध्या सुरू आहे आणि अविनाशजी बॉल तयार। बॅटची कडा आणि इथे बॅट्समन आउट। पोचली आहे ते 27 या आकड्यावरती। क्रिकेटचा महाकुंभमेळा सध्या याच खानिवलीकरांच्या क्रीडांगणावरती सुरू आहे, जे या स्पर्धेचे खरं तर आयोजक आहेत। फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय लॉंग ऑनला, झडप घातली वाघानं आणि इथे खेळ संपवलाय फलंदाज अमर मोरे। सुजल निघालाय परतीच्या प्रवासाला, बॅट्समन आउट। थँक्यू डीजे। 27 या आकड्यावरती तिसरा गडी इथून परतलाय। याच विभागातील सर्वोत्तम स्पर्धा म्हणून सध्या या स्पर्धेची चर्चा सर्वत्र सुरू आहे। एका बाजूला शैलेश जो स्वतःच्या संघाला वाचवण्याकरता जिंकवण्याकरता प्रयत्न करतोय आणि एका बाजूला स्वर्गीय सुभाषदादा 11 खानिवली संघ, हे सगळे रणधुरंधर या क्रीडांगणाच्या आतमध्ये स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेकरता लढत आहेत, जे स्वतः आयोजन करतात। बॉल तयार, या षटकातला तिसरा बॉल घेऊन राऊंडी स्टंप्स आला। फुलटॉस होता, संदीप निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं फलंदाजाला करता आलं नाही। व्हाईट बॉल जरूर मिळेल परंतु या बॉलवर एक मोठा फटका इथून कन्वर्ट होऊ शकला असता। टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती। षटक क्रमांक 2, 2 बॉलचा खेळ। ज्युनियर शैलेश सध्या क्रीडांगणावरती आहे। प्रेक्षकांचा फाट प्रतिसाद या स्पर्धेकरता। फटका चांगला बॅट अँड पॅड मधून केलाय, फ्लिक बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन मधून प्रोटेक्शन आलंय। एकच धाव इथे मात्र कनेक्ट केली जाते आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती। 29 रन्स ऑन स्कोर कार्ड। शेवटच्या अंतिम टप्प्यात खरं तर आपण या स्पर्धेच्या आहोत आणि दोन्ही संघांकरता एकच सांगेन कि दोस्तों असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो, जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर, मत भागो तुम कुछ किए बिना, जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की, कभी हार नहीं होती। इथे खरं तर
थोडंसं थॉटलेस क्रिकेट कुसापूरच्या माध्यमातून धावा कनेक्ट केल्यात या बॉलवर, त्या 2 आणि संघाची टोटल पोचली 31 या धावसंख्येवरती. 31 हॅट्रिक आमदार चषक 2026 तुम्ही पाहताय लाईव्ह बाय प्रिन्स मूवीज या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर. लेग कटर होता, एक्झिक्युशन प्रॉपर आणि पंच इशारा करतायत ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे, त्यामुळे निर्देशित केलं गेलं व्हाईट बॉलला. एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 32 या आकड्यावरती आणि फार मोठा थ्रिलर आहे. या विभागातील 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विपक्षात लढतायत, झगडतायत. या क्रिकेटच्या विश्वातील एक फार मोठा रणकंदार सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्विच इट करण्याचा प्रयत्न झालाय, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, आणि स्वतःच्या संघाचं नुकसान अनिकेत इथे करतायत. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडू. इथून मात्र संघर्षमय क्रिकेटचं वातावरण जरूर निर्माण झालंय. क्रिकेटच्या पटलावरचा सगळ्यात मोठा चुरशीचा सामना. बॅटन पॅडमधून पुन्हा एकदा खोदून काढलाय बॉल, अक्षरशः बॉल चाललाय शॉर्ट ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये. एक धाव सहज कंप्लीट केली आहे आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 33 या धावसंख्येवरती. या षटकाचा जर आपण विचार केला, इथून चेंडूंचा खेळ जो संपुष्टात आलाय तो मात्र एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटके इथे संपली आहेत. लढवय्या संघर्ष योद्ध्यांना इथे आता लढावं लागणार आहे. ज्या महाराष्ट्राच्या मातीनं अविरत संघर्ष केलाय हा अभेद्य सह्याद्री, जो खरं तर एक शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे, आणि त्याच सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे एक प्रशस्त क्रीडांगण ज्या 33 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. चला जास्त वेळ बैठका बोलू नका. नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपलंय आणि आपले आमदार साहेब देखील परतले तिथून. त्यामुळे जसा महाराष्ट्रात एखादा तातडीचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी विधिमंडळाच्या बैठकी बोलवल्या जातात. कदाचित तशी बैठक आता कुसापूरनी बोलवली. ती लवकर बरखास्त करा आणि तुमचं जे षटक आहे पुढचं ते लवकरात लवकर आपण मार्गस्थ करायचं आहे. शेवटचं षटक सूरजवर विश्वास दाखवला आहे. इथे निश्चित सांगावं लागेल की या माझ्या घरचे देखील पंकजदादा सगळ्यांवर खुश होतील की क्रिकेटच्या क्रीडांगणावरती गेल्यावर तुम्हाला तिथं जाऊन काय मिळतं असा जो प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो ना घरच्यांकडून, त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळू शकतो. इथून वळूयात मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 48 या आकड्यावर. आणखीन एक धमाका, एबी डिव्हिलियर्स सारखी फलंदाजी. इथून मात्र अनिकेतच्या बॅटमधून सलग 3 षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे आणि आदरणीय अजयदादा मोरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारित, 1000 रुपयाचं कॅश प्राइज, 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथून फलंदाज अनिकेत दुमाडे. व्हॉट अ स्ट्रोक, एक्झिक्युशन पहा फटक्यांचं. आणि लढलाय वाघ, खानिवलीचा वाघ क्रीडांगणावरती लढला अक्षरशः. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 या धावसंख्येवरती. 54 सर्वोच्च धावा इथे मात्र स्वर्गीय सुभाषदादा 11 या संघानं उभ्या केल्यात. बॉल तयार, फटका फसलाय परंतु लँडिंग बॉलचं कुठे होईल यावर बऱ्याच गोष्टी निर्भर आहेत. इथून पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी. तिसऱ्या धावेचं धाडस नाही, 2च धावा कंप्लीट होत आहेत त्या 2. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56. प्रतिस्पर्धी संघ कुसापूर विजयाकरता 57 धावसंख्येची गरज आहे. विजयाकरता 57 धावसंख्येची गरज आहे. आणि मी बऱ्याचदा संदीपजी दाखला देतो की याच आदरणीय शरदजी गोताराणे साहेब सरपंच, माजी सरपंच वडवली, फायनल विलर, त्यांच्याकरता गोवा ट्रिप आहे आणि 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील टीम जय बजरंग वडवली ब संघाकरता. ते पारितोषिक इथून थँक्यू जे संदीपजी पाटील यांच्याकडे ते पारितोषिक जमा झालंय. परंतु इथून मी एक गोष्ट आवर्जून सांगेन कुसापूर करता संदीप, की अनेक लोकांनी उभी केलेली त्यांची आयुष्य ही संघर्षाच्या शून्यातून त्यांनी निर्माण केल्यात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांनी वेळ पडल्यावर रिक्षा देखील चालवली, परंतु संघटनेला मजबूत करत असताना एक रिक्षा चालक ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास, जिद्द होती मनात. आर आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री पद भूषवणारं व्यक्तिमत्व
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेवर 250 रुपयात मजुरी केलेला माणूस जो महाराष्ट्राचं गृहमंत्री पद भूषवू शकला, जिगर होती मनामध्ये. इतक्या सगळ्या नेत्यांचा संघर्ष जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं त्यांनी केलेले अनेक मेहनतीचे शर्थीचे प्रयत्न, तोच प्रयत्न इथे कुसापूरला करावा लागणार आहे. कदाचित 57 धावसंख्या ही फार मोठी लक्षाची धावसंख्येची गरज आहे. चला टॉस करता सेकंड सेमीफायनलमध्ये जय बजरंग वडवली बी संघाचा कॅप्टन आणि केव्हीपीसी कांदळी बोथ टीम कॅप्टन. आय रिक्वेस्ट यू. चला टॉस आपण इथनं करत आहोत. ज्या ठिकाणी जय बजरंग वडवली आणि त्याच्या विपक्षामध्ये केव्हीपीसी कांदली या दोन संघांमध्ये सेमीफायनल क्रमांक 2चा सामनाचा टॉस आम्ही इथे करत आहोत. मी विनंती करेन सन्माननीय आई आनंदी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय किरण शेठ रामचंद्र जिंकलाय. जो प्रवास सध्या संघाचा थोडा डळमळीत पाहिला, परंतु आज गावच्या मैदानामध्ये आणि झालेला आतापर्यंतचा प्रवास आणि परफॉर्मन्स काय म्हणशील याबद्दल? खूप छान मुलं केले. आता बघू फायनलला. चला खूप साऱ्या तुला आणि तुझ्या संघाला शुभेच्छा. जितेश पेशे तुला देखील शुभेच्छा. मॅच देखील अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. सो मॅच देखील सुरू आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मंचावरती स्थान पण नवा आपलं देखील स्वागत आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस इथनं कंप्लीट झाला आणि टॉस जिंकला आहे जय बजरंग स्पोर्ट्स वडोली टीमने आणि त्यांनी डिसिजन घेतलं या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा. लगेच ऑन गोईंग मॅचकडे जाऊया जिथनं सेमीफायनल क्रमांकाचं उत्तर सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल स्विंगिंग डिलिव्हरी. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव टाकला गेला. डॉट बॉलची उद्घोषणा इथून मात्र होती. शैलेश आणि सिनियर शैलेश, ज्युनियर शैलेश, कुसापूर संघाचे दोन्ही शैलेश क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉल तयार. ओव्हर द विकेट. फटका फसलाय. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. धक्का क्रमांक पहिला. इथे पहिला वार केलाय गोलंदाज अनिकेतनं. फलंदाज बाद. विकेटचं बदन. इथनं बाद झालाय म्हणजेच मॅच मध्ये खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळेल. आता पंखांवरती ठेव विश्वास. घे भरारी तू झोकात. कळू दे त्या क्रिकेट वेड्या विश्वाला तुझी खरी अवकात. इथे प्रत्येकाला तसंच लढायचं. पलटवार केला अनिकेतनं. नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये भगवान पोहोचलेत. एकंदरीत ज्युनियर शैलेश आणि भगवान ही जोडी कुसापवरनं धावा. लोअर फुल टॉस आणि त्याला पहा. सरळ स्टिअर केलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी इथे आलाय. पहिला दमदार फटका. चौकार. सूरजदादा मोरे, आदरणीय अजयदादा मोरे या स्पर्धेचे संकल्पक तथा प्रणेते आदरणीय आमदार महोदय. हॅट्रिक दमदार आमदार 2026चं हे अत्यंत अभूतपूर्व चषक. फटका चांगला आहे. बॉल चाललाय 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये, परंतु अत्यंत वेगान आले खेळाडू. आणि तदनंतर पहा इथे धावा देखील कंप्लीट केल्या. त्या 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 51 धावसंख्येची गरज आहे. दिल्ली बहुत दूर आहे असंच म्हणावं लागणार आहे. फार मोठ्या धावसंख्येची गरज आहे आणि इथे कौतुक करावं लागणार आहे फलंदाज अनिकेतचं. अनिका दुमाडे काय बॅटिंग केली आहे या सेनापतीनं. लेग कटर. फटका पहा. हलक्या हाताने स्टिअर केलाय. उलट्या दिशेनं धावत जाऊन सरळ चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. चेंडू सीमा पार. आलाय दमदार. चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन देखील होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत. परंतु तत्पूर्वी चौकार आलाय 5व्या बॉलवर आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 10 धावा ज्या इथून धावफलकावर जोडल्या गेल्यात. या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय सन्माननीय वडवली गावचे उद्योजक
आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेहमीच कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व रविकांतजी वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांच्या सोबतीने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वडवलीचे विद्यमान उपाध्यक्ष बजरंगजी गरत आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष विशालजी पाटील साहेब, त्यांच्या सोबतीने ग्रुप ग्रामपंचायत मोहंडूलचे माजी उपसरपंच सन्माननीय रामशेठ फरडे आणि त्याच्या सोबतीने याच वडवली गावचे उद्योजक विशाल शेठ रामचंद्र वारगडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. या संपूर्ण अतिथीगणांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. हे जे 5 अतिथी पाहतोय नेहमीच एकत्रित आणि त्यामध्ये आज जे अतिथी आपण पाहतोय मुख्य मंचावरती विराजमान हे जे चेहरे आहेत हे एकमेकांच्या सोबतीने नेहमीच प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमीच प्रत्येकाच्या हाकेला धावणारे हे सर्वच व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. केला इथे पलटवार. योग्य वेळी फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला. भगवान 10 धावा त्याच्या माध्यमातून खेळी सजवली गेली. जागा द्या त्या मोठ्या व्हेकलला, जे ट्रान्सपोर्ट व्हेकल आलंय त्याला जागा लवकरात लवकर द्या, जेणेकरून आपल्याला स्पर्धा सुरू ठेवता येईल. हॅट्रिक आमदार चषक 2026 आणि या क्रीडा मंचाच्या दिशेनं ज्यांचं शुभागमन होतंय ते दमदार आमदार हॅट्रिक आमदार सन्माननीय आदरणीय शांतारामजी मोरे साहेबांचं इथे शुभागमन होतंय. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतो, ज्यांच्या नावानं या स्पर्धेचा सगळा डोलारा सजवला गेलाय. खऱ्या अर्थानं साधी राणी उच्च विचार आणि गोरगरिबाच्या प्रत्येकाच्या हाकेला साथ देणारे व्यक्तिमत्व सन्मान हॅट्रिक आमदार महोदय आदरणीय शांतारामजी मोरे साहेब या ठिकाणी त्यांचं शुभागमन होतंय. त्यांचं आपण इथे करूयात मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. त्यांच्या सौभाग्यवती आशाताई मोरे देखील त्यांच्या सौभाग्यकांक्षणी त्या देखील इथं उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. खानिवली संघाच्या शिरावर नेहमी पिता अगदी आई वडिलांप्रमाणे त्यांच्या आशीर्वादाची थाप असते आणि तेच त्या संघाला शुभ आशीर्वाद देण्याकरता इथं पोहोचलेत. इथून मात्र धावसंख्या कनेक्ट होईल ती तब्बल चौकाराच्या मदतीने 14 या आकड्यावरती 14 ऑन स्कोर कार्ड. सध्या तुम्ही पाहतायत सुभाष 11 क्रिकेट संघ आयोजित भिवंडी ग्रामीणचे दमदार आमदार हॅट्रिक आमदार चषक 2026 हे असं अभूतपूर्व आणि तितकाच दिमागदार शो अगदी आदरणीय आमदार शांतारामजी मोरे साहेबांच्या नावानं ही स्पर्धा याची देही याची डोळा आणि पूर्ण फ्री एंट्री स्पर्धा आहे. येणाऱ्या प्रत्येक संघाला इथं निशुल्क जो प्रवेश दिला गेला आणि इतिहास रचला गेला. डीप यॉर्कर फेकलाय. डॉट बॉलची उद्घोषणा इथून मात्र केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. खानिवली संघाला इथून कुसापूर संघाला अजूनही भरपूर मोठ्या धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक स्विंगिंग बॉल घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर क्वालिटी क्रिकेट प्रस्थापित करतायत खानिवलीकर आणि इथून जर हा सामना जिंकला तर खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुभाषदादांना ती फार मोठी श्रद्धांजली असेल. कारण ज्या माणसानं त्याचं आयुष्य या पूर्ण क्रिकेट करता समर्पित केलं त्या स्वर्गीय सुभाषदादांच्याच नावानं खानिवली संघ सध्या क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावतोय. बॉल तयार. फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर खेळला गेला. सेल्फ फॉलो थ्रू स्ट्रॉंग बनवला जातोय. निर्धाव डॉट बॉलची उद्घोषणा. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. आता खरं तर इथून चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि विजयाकरता 43 धावसंख्येची गरज आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न पहा. काय ताकद लावली आहे खेळाडूंनी. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू तब्बल धावा वाचवल्या त्या मात्र 3. इथून 5 बॉलचं सत्र संपुष्टात आलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 42 धावांची अजूनही गरज आहे. एका बाजूला वडवलीकर देखील मोठा जल्लोष करतात कारण त्यांना यानंतर कांदळी संघाच्या विपक्षात खेळायचं आहे. सुपर बॉलिंग. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सुजल भोईर खानिवलीकरांसाठी ताकद लावतोय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्कोर फ्लायज टू दी 15 ओनली.
विजयाकरता अजूनही 6 चेंडू आणि 42 या धावसंख्येची गरज आहे. आदरणीय सन्माननीय आमदार महोदय, इथे पूर्ण व्यासपीठ सध्या आपल्या ऑन स्क्रीन जे पाहायला मिळतंय, आमदार साहेबांचा साधा स्वभाव हाच त्यांचा फार मोठा दागिना आहे. ज्या माणसानं प्रत्येकाला आपलंसं केलं. खरं तर आमच्या वाडा विभागात साहेबांचे असे कट्टर फॅन फॉलोवर्स आहेत की जिथं साहेबांची जी माणुसकी आहे ती पैशापेक्षा जास्त काम करते. आणि म्हणूनच सन्माननीय आमदार महोदयांवर असलेलं हे प्रेम आणि ही स्पर्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेले आशीर्वाद आणि सलग या तिसऱ्या विजयात ज्यांचा सर्वोच्च या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय कासने गावचे धनवान, कासने गावचे भगवती इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर, पडगा बोरिवली विभागाचे प्रमुख, शिवसेनेचे दमदार नेतृत्व भगवान महादेव भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. ही अशी खंदी माणसं दिघे साहेबांनी या महाराष्ट्राच्या मातीत उभी केली आहेत, जे खरं तर कडवट शिवसैनिक आहेत. आणि हे सगळे शिवसैनिक एकवटल्यानंतर हा भगवा झंझावत तयार होतो. कदाचित इथे पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे. उर्वरित 5 चेंडू आणि गरजेची धावसंख्या ती मात्र 42. 4 स्पॉन्सर त्यांना सलाम आहे खरं तर, कारण इथून 15 खेळाडू सिलेक्ट होणार आणि ते थेट भिवंडीच्या शर्यत आपल्या विभागात खेचून आणला. त्यामुळे एक नाव आहे सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब. आणि महाराष्ट्राच्या विकासाला ज्यांनी खरं तर सर्वोच्च मताधिक्यांमध्ये क्रमांक 2चं जे नाव आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत, ते नाव आदरणीय आमदार शांतारामजी मोरे साहेब. इथे मात्र फटका दर्जेदार सजवलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. ऐवा जेल करता अजय दादा मोरे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चलो आ जाओ.